नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या महापालिकेत आयुक्त मनीषा खत्री, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह महापालिकेतील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. शहरातील एसटीपी प्लांट, रस्ते आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता या संदर्भात पालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना महाजन यांनी सूचना केल्या. यावेळी गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. आता कमी दिवस कमी कमी होत चाललेले आहेत आणि म्हणून कुंभमेळ्याच्या निमित्ताने आजची आढावा बैठक, खरं म्हणजे मॅरेथॉन बैठकच होती, या ठिकाणी सगळ्या विभागाची घेण्यात आलेली आहे आणि कामांना आता गती येत चाललेली आहे. टेंडर होत चाललेले आहेत. 2200 कोटी रुपयाचं पीडब्ल्यूडीचं टेंडर आता कामांना सुरुवात झालेली आहे. 1200 कोटी रुपयाचं टेंडर रस्त्यांचं नाशिक शहराच्या अंतर्गत ते सुद्धा आता या ठिकाणी उद्या परवा टेंडर ओपन होतील आणि त्यानंतर तात्काळ वर्क ऑर्डर देऊन या ठिकाणी कामांना सुरुवात करायला सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर मग घाट आहेत नाशिक शहरामधले, एसटीपी प्लॅन आहेत, त्याच्या संदर्भामध्ये सगळी माहिती या ठिकाणी आता घेतलेली आहे आणि काही कामांची मंजुरी आज द्यायची होती, ती मंजुरी सुद्धा या ठिकाणी आज देण्यात आलेली आहे. खड्डे बुजवण्याचं काम सुद्धा सुरू आहे. 2-3 दिवसांमध्ये मला वाटतं तर सगळं 100% पूर्ण होईल. पण त्याचबरोबर आता वर्क ऑर्डर उद्या वर्क ऑर्डर टेंडर ओपन या ठिकाणी होतील आणि ते झाल्यानंतर एक 10-12 दिवसामध्ये वर्क ऑर्डर होतील आणि कामाला सुरुवात होईल. आता सगळे रस्ते आपण नवीन करणार आहोत. बहुतांशी रस्ते यामध्ये या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत, त्याचा समावेश या ठिकाणी आहे आणि नाशिक शहर खड्डेमुक्त करण्याचा आमचा संकल्प या ठिकाणी आहे. मला वाटतं तो आता लवकरच पूर्ण होईल. कुठल्या कामांना मंजुरी देण्यात आली? अशा कामांना कामं मंजूरच आहे, पण त्याचा आढावा मी या ठिकाणी घेतलाय. काही ठिकाणी घाटाच्या बाबतीमध्ये डिझाईन पास करायचे होते, ते या ठिकाणी केलेले आहेत. काही ठिकाणी रस्ते काही नव्याने समावेश करायचा होता 3-4 रस्त्यांचा, तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे. कुठली पाणी पंचवटी ग्रामपंचायत पाहणी केल्या, त्यात त्रुटी काही नाही, त्यात बरोबर काम चाललेलं आहे. पण यावेळेला गर्दी खूप होणार असल्यामुळे या ठिकाणी तिथे थोडंसं अतिक्रमण काढण्याची आवश्यकता आहे. अतिक्रमण होण्यापेक्षा मागच्या वेळी जे स्ट्रक्चर होती ती आपणच बांधलेली होती, महापालिकेने बांधलेली होती. पण आता गर्दीचा आपण जर विचार केला तर मला वाटतं की या ठिकाणी ती गर्दी आजच्या स्थितीमध्ये जर आपण अतिक्रमण काढले नाहीत, अतिक्रमणापेक्षा जे स्ट्रक्चर काढले नाहीत आपण बांधलेले, तर ती कंट्रोल होऊ शकणार नाही. कुठेतरी स्टॅम्पेड होण्याचा धोका निर्माण होईल आणि त्यामुळे आम्ही काही स्ट्रक्चर जे महापालिकेचे होते ते आता खाजगी आहेत, ते त्या ठिकाणी आम्ही काढणार आहोत. तुम्ही मागच्या वेळेस आलात त्यावेळेस देखील खड्ड्यांचा प्रश्न झाला होता. पाऊस गेलाय, खड्डे जिथे बुजवले होते तिथे पुन्हा खड्डे पडले. तुम्ही मागच्या वेळेस बोलत होते की आपण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करू किंवा आता मला वाटतं की आता मी आता परत तेच सांगितलं की 1200 कोटी रुपयाचे टेंडर उद्या ओपन होणार आहेत आणि शहरातल्या रस्त्यांना कामाला सुरुवात होणार आहे. महिनाभरामध्ये तुम्हाला सगळ्या ठिकाणी कामं सुरू झालेले दिसतील. महिना मी जास्त सांगितला, पण या 20 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये शहरामध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, नवीन रस्त्यांना. मला वाटतं दिवाळी आता आलेली आहे, दिवाळी सुरू झालेली आहे. दिवाळीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. पण या शुभेच्छा देत असताना आपण बघाल की यावेळेला शेतकरी खूप संकटात आहे, खूप अडचणीत आहे. म्हणजे 13-14 जिल्ह्यामध्ये तर तसं तर मग 25-28 जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ आहे. पाऊस खूप झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि 12-13 जिल्ह्यांमध्ये तर पावसाने खूपच थैमान घातलेलं होतं. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी होतं, पिकं सगळे नष्ट झालेली आहेत, जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत, जनावर वाहून गेलेले आहेत. त्यामुळे आज संमिश्र प्रतिक्रिया खरं म्हणजे एकीकडे काही ठिकाणी ठीक आहे असं म्हणावं लागेल, पण काही ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे. शेतकरी हा खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे, संकटात सापडलेला आहे. मला वाटतं आपण त्याला दिवाळी थोडी बाजूला ठेवून तिथला खर्च कमी करून आपण सर्वांनी थोडा मदतीचा हात त्यांना जर दिला तर मला वाटतं ते फार बरं होईल आणि सर्वांनी आमच्या बळीराजाला, शेतकऱ्याला मदत करावी. दिवाळी साजरी करता अवास्तव खर्च टाळून मला वाटतं जर आपण ही मदत केली तर मला अधिक योग्य होईल. दिवाळीचा सण हा वसुबारस पासून सुरू होतो. वसुबारसच्या दिवशी नंदुरबार शहरात गाय वासरू शिल्पाचं उद्घाटन आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आलं.
गोरक्षकांच्या मागणीनुसार तसंच नंदुरबार शहराच्या नागरिकांच्या आग्रहावरून महाराणा प्रताप चौकात गाय वासरू शिल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी गोरक्षक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंदुरबार शहराच्या गोरक्षकांच्या मागणीनुसार हे गाय वासरू शिल्प बसवण्यात आले। लवकरच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं देखील भूमिपूजन करून उद्घाटन करण्यात येईल, असं आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले। गो माता की जय, गो माता गुरु कोर्टाच्या आदेशानं जानेवारीच्या आत निवडणुका होणार आहेत, त्यामुळे वेळ कमी उरलाय। महानगरपालिका निवडणुका शेवटच्या टप्प्यात होणार आहेत। निवडणुकांना सामोरं जायचं असेल तर तयारी करावी लागेल। 2 महिन्यात जर निवडणुका झाल्या तर पूर्वतयारी असली पाहिजे, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं काम पाहून प्रत्येकाला असं वाटतंय की त्यांनी भाजपात यावं। त्यांना त्यांच्या भागातील विकास करायचे, नागरिकांचे प्रश्न सोडवायचे, त्याकरता ते पक्षात येत आहेत, असंही चव्हाण म्हणाले। सुरू आहे भाजपचा पद्धत आहे संघटना वाढण्याकरता आहे कुठे आपल्याला सर्वांना माहित आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या माननीय हायकोर्टाने सरकारला असे निर्देश केलेले आहेत, निवडणूक आयोगाला आहे तसे निर्देश केले आहेत की जानेवारी महिन्याच्या आत या सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत। तर जानेवारी महिन्याच्या आत जर निवडणुका होणार असं ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला आचारसंहिता आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात 1.5 ते 2 महिन्यामध्ये निवडणुकांना सामोरं जावं लागेल। निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला सर्वांना माहित आहे की दिवाळी तोंडावर आहे, त्यामुळे हा सण असल्यामुळे कार्यकर्ते हे सणाच्या मूडमध्ये मोठ्या प्रमाणात असतात। बरेच जण सुट्ट्या असल्यामुळे बाहेरगावी निघून जातात आणि मग अशा वेळेला कार्यकर्त्यांमध्ये ही वस्तुस्थिती माहीत असणं की लवकरच निवडणुका होणार आहेत, निवडणुकांच्या जानेवारीच्या आत होणार आहेत, 2 महिन्यातच निवडणुका जर झाल्या तर तुम्हाला आम्हाला सर्वांना या निवडणुकाची पूर्व तयारी ज्याला म्हणतात त्या पूर्व तयारीला लागणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून त्या संदर्भात आदरणीय देवेंद्रजींनी सुद्धा 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना या सर्व विषयाची स्पष्टता दिली आणि त्याचबरोबर
या निवडणुका ज्यावेळेला आपण लढतो त्यावेळेला त्या ठिकाणची असणारी आरक्षण जी आहे या आरक्षणांचा पण विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या असणारी कागदपत्र या सगळ्याची तयारी करणं ही सर्वात मोठी जबाबदारी ह्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना असते. त्यामुळे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी त्या ठिकाणी उमेदवार कोण असावा किंवा उमेदवाराची चाचपणी करणे ह्या सगळ्या गोष्टी फार किचकट लेंदी अशी ती प्रोसिजर असते. त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या सगळ्या गोष्टीमध्ये निवडणूक त्या ठिकाणची असणारी निवडणूक हाताळणारी अशी एक कमिटी तयार करते. त्या कमिटीची नावं जी आपण सर्वांनी लवकरात लवकर तयार करा. त्या ठिकाणचे असणारे जे निवडणुकीसाठी प्रलंबित असणारे काही विषय असू शकतात. आचारसंहिता लवकरच येणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर ते पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणच्या असणाऱ्या जिल्हाध्यक्ष असतील या सगळ्यांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची सर्व महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी म्हणून सर्व ठिकाणी बैठका सुरू आहेत. शिवाजी कार्तिक यांचं निधन झालेलं आहे त्या संदर्भात मी आता या बैठक खरं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे ठाणा बांध्यापासून पूर्ण पालघर पर्यंतचे असणारे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते. त्यामुळे त्यांना सगळ्यांना थोडक्यात मी मार्गदर्शन केलं आणि मी आत्ताच इथून पोलीस ग्राउंड जे आहे त्या पोलीस ग्राउंडवरून मी हेलिकॉप्टरने आता मी त्यांच्या अंत्ययात्रेला सगळी कार्यशाळा सुरू पण याचबरोबर कार्यकर्त्यांचं काय रूप आहे त्यांचं काय म्हणणं आहे. कारण का दोन्ही बाजूने ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत आहेत किंवा दोन्ही बाजूने वक्ते होत आहेत की आम्ही सोहळा लढायला तयार आहे. कार्यकर्त्यांची इच्छा का सोहळा लढण्याची. कारण आपण देखील आता निर्णय प्रक्रियेत असतो आपण देखील निवडणूक ज्यावेळेला घोषित होईल त्यावेळेला घोषित झाल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, ही सर्व मंडळी गेली वर्षानुवर्ष यांना त्यांचा असणारा राजकीय अनुभव लक्षात घेता ते त्या संदर्भामध्ये जे काही निर्णय घेतले पाहिजे ते निर्णय घेतील. परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला जे एकंदरीत वाटतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे त्याने निवडणुका लढण्यासाठी जी तयारी करायला लागते ती पूर्वतयारी करायला हवी. तयारी केल्यानंतर त्या ठिकाणी फायदा हा 100% महायुतीला होतो. पण ठाण्यामधला इतिहास आहे. ठाण्यामध्ये जास्त करून युती जी आहे ती होत नाही. एका दोन वेळा युती झालेली आहे तो पण होत नाही. तर ती कुठे प्रक्रिया किंवा ती परिस्थिती यावेळी आलेली नाही. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात होणार आहेत. त्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकाला अजून फार वेळ आहे. त्यामुळे त्यावेळेचे निर्णय जे आहेत त्यावेळेचे निर्णय त्यावेळेला ती वरिष्ठ पातळीवरती देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, दादा अजितदादा हे सगळेजण घेतील. सोलापुरात 4 माजी आमदारांचा प्रवेश होणार आहे भाजपामध्ये. पुन्हा एकदा इन्कमिंग सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात अजूनही लोक येत आहेत भाजपामध्ये. कसं बघताय? खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ज्या ताकदीने एनडीए आणि महायुती जे काम करत आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय, प्रत्येक लोकप्रतिनिधी जो गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतोय त्याला सगळ्यांना असं वाटतंय की त्यांच्या भागांमधले असणारे विकास कामं असतील, त्यांचे असणारे प्रलंबित प्रश्न असतील, हे मजबूत सरकार आहे. केंद्रातलं आणि राज्यातलं मजबूत सरकार असल्यामुळे या सरकारकडून आपल्या लोकांचे, आपल्या नागरिकांचे प्रश्न हे आपण सोडून घेतले पाहिजेत. आणि ही सर्व मंडळी जी आहेत सबका साथ सबका विकास या माध्यमातून कुठेही राजकारण न करता
प्रत्येक नागरिक असेल त्या नागरिकाच्या काम जे आहे ते करण्याचं काम जर करत असतील तर आपण त्यांच्याबरोबर जोडले गेलो पाहिजे, विकासाच्या प्रवाहाबरोबर जोडलो गेलो पाहिजे. या विचाराने सर्वजण हे देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. संजय राऊतांचं पालघर इथे भाषण सुरू आहे. ते असं म्हणतात की ईडीला मी घाबरलो नाही, कुठेही झुकलो नाही, ते तुमच्यावर चुकतो कारण की मी कधीही झुकलेलो नाही. खरं तर ते काय बोलतात त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी मी राजकारणात नाही. मी राजकारणामध्ये अतिशय प्रामाणिकपणे माझी संघटना, माझा विचार हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. सरकार केंद्रातलं ज्या ताकदीने काम करत आहे त्या ताकदीने केलेलं काम आणि महाराष्ट्रात महायुतीने केलेलं काम हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. ही भूमिका संघटना म्हणून सरकारची आणि माझी असणारी बांधिलकी आहे असं मला वाटतं. सोलापूर जिल्ह्यातले 4 आमदार जे त्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेली आहे ते पाहता कुठेतरी एक अन्य जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये कुठे हालबेल नाही दिसले. पण या बाबतीत वरिष्ठांकडे ते स्वतः म्हणतो ते मुख्यमंत्री तक्रार केली की प्रभाग रचनेवर निवड करणार, तर ही त्यांची खंत किंवा त्यांचा राग आहे तो थेट शिवसेनेवर. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, मी जसं म्हटलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजूनही शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला सर्वांना माहीत आहेत, त्या थोड्याशा धगधगत्या वातावरणात होतात. त्यामुळे थोडंसं धगधगतं वातावरण यायची वाट तर बघा. वसुबारसपासून दीपावली महोत्सवास सुरुवात झाली. या निमित्तानं दरवर्षी प्रथा परंपरेनुसार वसुबारसपासून ते दिवाळी पाडव्यापर्यंत श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीला अलंकार घालण्यात आलेत. श्री विठ्ठलाला सोने मुकुट, कौस्तुभमणी, हिऱ्याचा कांगण जोड, दंडपेट्या, जोड मोठा, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, शिरपेच, मोठा 10 लोलक असलेला मत्स्यजोड, तोडे, जोड इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेत. तसंच रुक्मिणी मातेला सोन्याचं मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तारवाड जोड, चिंचपेटी, तांबडी, जवमणी, पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्याची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेत. कोल्हापुरातील 77 महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेजची दुर्दशा आणि फुटपाथ अभावी निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सजग नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या वतीनं दाखल झालेल्या या याचिकेत सुरक्षित, खड्डेमुक्त आणि वैज्ञानिक पद्धतीनं बांधलेले रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. मुख्यतः जे कोल्हापुरातले महत्त्वाचे रस्ते आहे अशा 77 जवळपास रस्त्यांचा स्पष्ट उल्लेख करून त्या रस्त्यांची माहिती या पिटिशनमध्ये लिहिण्यात आलेली आहे की ते रस्ते सगळेच खड्डे युक्त आहेत. प्रचंड मोठे खड्डे आहेत. रस्त्याच्या बाजूनी ड्रेनेजसाठी कोणत्याही प्रकारचं व्यवस्थापन दिसत नाही. त्याच्यामुळे रस्त्यांवर पाणी येऊन पूर सदृश्य स्थिती वारंवार तयार झालेली आपण कोल्हापुरात पाहिलेली आहे. त्याचबरोबर फुटपाथ नाही, त्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांच्या हक्कांचं सातत्याने उल्लंघन होताना आपण बघतो. त्याला शोल्डर्स ऑफ रोड असं म्हणतो आपण, की ते फुटपाथ जे आहे ते बांधून टाकू नये, तर ते मातीचे असले पाहिजे असं खरं तर नियम आहे. मग मातीचे नसतील तर पेव्हमेंट ब्लॉक्स तिथे लावले पाहिजे. परंतु स्वच्छतेच्या नावाखाली रस्ते सगळेच बांधून टाकले जातात आणि मग पाणी जाण्यासाठी रस्ता योग्य मार्ग राहत नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये म्हटलेली आहे की ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती अत्यंत ताकदवान असली पाहिजे आणि पाणी वाहून नेण्याची म्हणजे सांडपाणी वाहून नेण्याचं व्यवस्थापन चांगलं असलं पाहिजे. कायद्यानुसार जो ड्रेनेज मॅप प्रत्येक महापालिकेचा असला पाहिजे तो सुद्धा आहे का याची मागणी करावी अशी ही याचिका मागणी करते. ही याचिका करताना कोल्हापुरातल्या सजग नागरिकांतर्फे याचिका केलेली आहे आणि उदय नारकर सर, त्यानंतर रसिया पडळकर, सुनीता जाधव, भारती पवार, डॉक्टर अनिल रामचंद्र माने, डॉक्टर तेजस्विनी देसाई अशा लोकांतर्फे केलेल्या याचिकेमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटला
त्यानंतर कोल्हापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, तसंच कोल्हापूरचे कलेक्टर आणि अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे सेक्रेटरी या 5 जणांना प्रतिवादी करण्यात आलेला आहे. आणि मुख्य मागण्या ज्या करण्यात आलेल्या आहेत त्या सुरक्षित, प्रवासयोग्य, वाहन चालवण्यासाठी योग्य असे खड्डेमुक्त रस्ते कोल्हापूरच्या नागरिकांना आणि इथे प्रवास करणाऱ्यांना मिळाले पाहिजे. खड्डेयुक्त मुक्त रस्ते करताना कालमर्यादा ठरवली पाहिजे. विशिष्ट कालमर्यादेत रस्ते चांगले करा असे आदेश न्यायालयाने दिले पाहिजे. खड्डे बुजवताना पॅचवर्क आपण ज्याला म्हणतो ते करताना शास्त्रीय पद्धतीने ते केलं पाहिजे. सांडपाणी व्यवस्थापन, ड्रेनेज मॅप याची माहिती लोकांना दिली पाहिजे. आणि उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिले त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी कमिटी गठीत केली पाहिजे. ती कमिटी आहे का, ती कमिटी काय काम करते, त्या कमिटीत कोण आहेत, नसतील तर ती कमिटी त्वरित केली पाहिजे अशी मागणीसुद्धा या याचिकेतून करण्यात आलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त उच्च न्यायालयाला दखल घेताना आणखी काही मुद्दे भ्रष्टाचाराचे दिसतील. जे वारंवार हे खड्डे असे वाईट पद्धतीने बांधतात त्यांचं काही संगनमत राजकीय लोकांशी आहे का हे सुद्धा उघड जर झालं तर त्या संदर्भात सुद्धा वेगळे आदेश केले जावेत अशी मागणी आपण केली. सगळ्या रस्त्यांसाठी किंवा रस्त्याच्या दुर्दशेसाठी आणि खड्ड्यांसाठी बेजबाबदार प्रशासन, अवैज्ञानिक व्यवस्थापन हे कारणीभूत आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचार रस्त्यांच्या बांधकामामध्ये आणि खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामध्ये असलेले ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर किंवा त्यांचे लागेबांधे राजकीय लोकांशी असणं आणि त्यांनी सांगितल्यानुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आदेश देणं आणि कुणाला तरी रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट काहीतरी भ्रष्टाचाराची संधी देण्यासाठी तयार करून देणं हा कोल्हापूरच्या नागरिकांसोबत केलेला विश्वासघात आहे असं माझं म्हणणं आहे. कोल्हापूरमध्ये वसुबारसच्या निमित्तानं गोकुळ दूध संघात गाय म्हशी पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. पाटील साहेब म्हणून वसुबारस म्हणतात. या दिवशी लक्ष्मी गायीचे रूप धारण करते आणि भगवान विश्वरत्नापैकी 5 कामधेनू प्रगट झाल्या आणि त्यामधील नंदिनी नामक धेनूला उद्देशून हे व्रत केले जाते. आमदार हसन मुश्रीफ साहेब, आदरणीय नेते आमदार सतेज पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार चंद्रदीप इतकं उत्कृष्ट झाले म्हणा. आता जेवताना मी लाभ घेऊ त्याचा. म्हणजे हे पदार्थ सुद्धा आता काय झालंय, उपपदार्थाला दूधच नाही तुमच्याकडे, काय भय गेले चौधरी. म्हणून आता त्यासाठी सुद्धा थोडं राखीव ठेवा. उपपदार्थामध्ये सुद्धा आपल्याला चांगला नफा आहे, त्याचं सुद्धा चांगलं प्लॅनिंग करा. दूध वाढवणं हा एकमेव मंत्र घेऊन आज जाऊया. आता बाकीच्या काही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. लोक जाणून आहेत, दूध उत्पादक जाणून आहेत, काय करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. तुम्ही चिंता त्याची करू नका. पुन्हा एकदा एका चांगल्या कारभार येण्याची संधी आपण दिली आणि जो 1 रुपया दुधाच्या म्हशीमध्ये आपण दरवाढ 1 ऑक्टोबर पासून केली. त्यानंतर 50 रुपये आपण पशुखाद्यामध्ये दर कमी केला. 10 पैसे व्यवस्थापन खर्चामध्ये वाढ केली. याबद्दल मनपूर्वक तुमचं सर्वांचं अभिनंदन करून मी आपली रजा घेतो. जय जय महाराज. मनापासून शुभेच्छा देतो आणि वसुबारसाच्या देखील शुभेच्छा आम्हा सगळ्यांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी देतो. दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण येत असतो आणि जी एक परंपरा आहे, गायी एक श्रद्धास्थान म्हणून आपण परंपरा अनेक वर्ष जोपासलेल्या आहे. त्या परंपरेला अनुसरून हा कार्यक्रम इथं आपण घेत असतो आणि अनेक चांगल्या गोष्टी, नव्या गोष्टी या निमित्तानं गोकुळच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना संजीवनी देणारे निर्णय असतील, शेतकऱ्याला आधार देणारे निर्णय असतील, घेण्याची भूमिका प्रामुख्याने आपण स्वीकारत असतो. गेल्या 4-4.5 वर्षामध्ये या गोकुळमध्ये गाईच्या दुधाला दरवाढ असू दे, म्हशीच्या दुधाला दरवाढ असू दे, ही सगळी दरवाढ देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली. काटकसर करून हा गोकुळ शेतकऱ्याचा आहे, त्या शेतकऱ्याचा राहिला पाहिजे, कुठल्या एका व्यापाऱ्याचा होता कामा नाही. ही भूमिका या 4.5 वर्षामध्ये आम्ही प्रामुख्याने सगळ्यांनी घेतली आणि म्हणून मालकी गोकुळची या गोकुळला अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची असली पाहिजे. जे आमच्या भगिनी
दूध काढतात, म्हशीची गायीची निगा राखतात, ते खरे मालक असले पाहिजेत. या भूमिकेतून आम्ही सर्व संचालक मंडळाने काम केलं. गोकुळा एकट्याच्या कुणाच्या मालकीचा न ठेवता तो खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये सगळ्यांच्या मालकीचा करण्याचं काम या 4.5 वर्षामध्ये प्रामुख्यानं तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलं. ठीक आहे, काही अडीअडचणी या सगळ्या गोष्टीतून मात काढून ज्याचा उल्लेख आबाजींनी केला. मुंबईमध्ये एक जागा घेतली, आपण सोलरचा प्लांट उभा केला, आता त्याचे पैसे फिटून जातील. म्हणजे जे प्रकल्प या गोकुळमधून आपण घेतले ते गोकुळच्या हिताचेच घेतले, वैयक्तिक कुणाच्या हिताचे या ठिकाणी घेतले नाही. वैयक्तिक कुणाचा जावई मोठा करण्याचं काम आम्ही 4.5 वर्षामध्ये केलं नाही. शेतकरी मोठा करण्याचं काम प्रामुख्यानं 4.5 वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी केलं. आणि आज देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर काल सगळ्यांनी 2-4 दिवस याच्यावर चर्चा झाली. अरुणराव म्हणले तसं रविवारीच हा निर्णय 1 रुपये दरवाढ द्यावा ही भूमिका आम्ही सगळ्या नेते मंडळींनी चर्चा करून घेतली. गाईला म्हशीला 1 रुपये दरवाढ देत असताना पशुखाद्याच्या माध्यमातून देखील अनुदान वाढवण्याची भूमिका आम्ही घेतली. संस्थांना 10 पैसे कमिशन जास्त देण्याची भूमिका घेतली. हे सगळे निर्णय घेण्यामागचं कारण काय? आपुलकी आणि प्रेम हे संस्थेबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आमचं आहे. आणि म्हणून परवा देखील ज्याचा उल्लेख अरुणरावनी केला की इथं येणाऱ्या जनावरांना चारा देण्याची भूमिका सुद्धा घेतली, कारण की त्यांच्यावर अवलंबून हा गोकुळ दूध संघ आहे. आणि म्हणून आपुलकी आणि माणुसकी हे ठेवण्याचं काम प्रामुख्यानं आम्ही सगळ्या मंडळींनी केले. डिबेंचरच्या बाबतीत देखील मुश्रीफ साहेब असो आमची चर्चा झालेली आहे. एक समन्वयाचा तोडगा उद्याच्या भविष्यकाळात कायमस्वरूपी काढण्याची भूमिका आमची सगळ्यांची या ठिकाणी असणार आहे. ज्याचा उल्लेख चंद्रकांत मेरकेंनी केला. इन्कम टॅक्स भरून जर आपल्याला परवडत असेल, उद्या प्रोजेक्ट एखादा उभा करायचा असेल तर प्रोजेक्टसाठी वेगळा निधी काढून आपल्याला काय करता आलं तर या उद्याच्या भविष्यकाळात या जिल्ह्यामध्ये पुन्हा डिबेंचरचा विषय येणार नाही. या दृष्टीनं आम्ही पावलं उचलू हा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी देतो. परंतु आज ज्या काही गोष्टी घडल्यात, मला वाटतंय आबाजी जुलैच्या बैठकीमध्ये डिबेंचरचा विषय बोर्डात आला होता. बोर्डात कुणी विरोध केला का? नाही ना, सह्या आहेत ना. हा, ते जाहीर करा सह्या केलेलं कोणी कुठे. हा, त्यामुळे माझा म्हणण्याचा उद्देश काय की ज्यावेळी बोर्डात निर्णय होतो त्यानंतर परत तिथं मान्य करायचा आणि मग त्या ठिकाणी दुसरी भूमिका घेणं संयुक्तिक नाही असं मला वाटतंय. तो भाग वेगळा असला तरी वसू बारसाच्या निमित्तानं या डिबेंचरवर सुद्धा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची राहील हा विश्वास या निमित्तानं देतो. आणि सदैवपणे हा गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारा आजपर्यंत आम्ही गेल्या 4.5 वर्षात केलेल्या उद्याच्या भविष्यकाळात देखील या ठिकाणी करू ही ग्वाही देतो. आज वसू बारसाच्या निमित्तानं गायीचं पूजन केलेलं आहे. नरके साहेब, मी गायीसारखा नम्र वात्सल प्रिय असा आहे. तुमचं लक्ष नाही, हा भाग वेगळा. त्यामुळं निश्चितपणे या निमित्तानं कधी काय मारते त्या निमित्तानं आपण सगळं चांगली दिशा या गोकुळा देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी येणाऱ्या भविष्यकाळात करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय सतीश पाटील साहेब. यानंतर वैद्यकीय राज्यात दिवसेंदिवस मतदान यादीचा घोळ वाढतच चाललाय. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीत देखील घोळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित सिंग घाडगे यांनी केलाय. कागल नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीबद्दल समरजित घाडगे यांनी आक्षेप घेतलाय. त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आक्षेप नोंदवलाय. आज कागल नगरपालिकेच्या जी प्रारूप मतदार यादी पब्लिश झाली, कच्ची यादी पब्लिश झाली, त्याच्यामध्ये जे घोळ झालेला आहे आणि त्याच्यामुळं कागल नगरपालिकेचे सीओ आणि संबंधित BLOनी जे चुकीचा कारभार केलेला आहे त्याच्यावर आम्ही तक्रारी केल्या होत्या. त्याच्यावर न्याय मागण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो
आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मुद्दे आम्ही सांगितले की नेमका आमचा आक्षेप कागल नगरपालिकेचे CEO आणि संबंधित BLO यांच्यावर आम्ही तक्रार करायला आलोय आणि पूर्ण कागल नगरपालिकेच्या बाजूने आम्ही हे नागरिकांच्या तर्फे करतोय। पहिला मुद्दा आम्ही मांडला की प्रभाग नंबर 10 मध्ये 342 मतदार ज्यांनी आमदारकीला मतदान केलं होतं ते मतदार यादीमधून गायब आहे। त्याची संबंधित तक्रार आम्ही COना दिली पण आहे। माझा असा विषय येतो की 342 मतदार ज्यांनी आमदारकीला मतदान केलं हे जेव्हा गायब होतात तर नेमकं BLOनी कसला सर्वे केला आणि ही लोक गायब का केली? प्रभाग नंबर 10 सोडा, त्यांचं कुठल्या पूर्ण शहराच्या मतदार यादीमध्ये नावं दिसत नाही, म्हणजे मतदान केलेली माणसं आज त्यांनी मयत केलीत का असा प्रश्न मला COना विचारायचा आणि CO काय करत होते। दुसरा विषय की 822 नावं दुबार आहेत, आमदारकीपासून ही दुबार नावं कंटिन्यू चालू आहेत, त्याच्यात आणि काय तर 10-15 नावं वाढली असतील, पण 1 वर्ष दुबार नावं तुम्ही अजून डिलीट करत नाही शहराच्या अंतर्गत, तर परत विषय येतो की नगरपालिकेचे CO काय काम करत आहेत की 822 दुबार नावं अजून डिलीट होत नाहीत आणि आमदारकीपासून आहेत। हे काय असं मागच्या 3-4 महिन्यामध्ये दुबार झालेली नाही आहेत, आमदारकीपासून हे कंटिन्यूड आहेत, तर CO नेमकं 28 मतदानच्या कामामध्ये काय करतात हा प्रश्नचिन्ह आहे। संपूर्ण यादीमध्ये शहरामध्ये 458 लोक मयत झालेली आहेत, त्याच्यामध्ये 80% लोक आमदारकीलाच मयत झाली होती, त्या काळात झाली होती, तिथून आता ऍड झाली। तर ह्याच्यामध्ये कसं आहे, ज्या लोकांनी जाऊन स्वतः नगरपालिकेला सांगितलं की आमच्या घरामध्ये कोणतरी वारले ते यातून डिलीट झालं असेल। परत प्रश्न येतो की प्रशासनाने BLOना सांगितले की प्रत्येक घरात जावा, प्रत्येक घरामध्ये जाऊन चेक करा किती लोक राहतात, काय लोक राहतात, घरामध्ये कोण हयात आहे का नाही। म्हणजे आता बघा 458 लोक जी मयत झाली आहेत रजिस्टरमध्ये नाहीत, ही हयातमध्ये ठेवली आहेत आणि 342 लोक ज्यांनी मतदान केलं जे हयातमध्ये आहेत त्यांना मयत केलं। तर नेमकं BLO काय करतायत आणि BLOचं चेन ऑफ कमांड वरती CO राहतो ते काय करतायत? प्रभाग क्रमांक 2 मध्ये मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये पान नंबर 124 मध्ये 2495 सिरियल नंबर, 2498 सिरियल नंबर, 2500 आणि 2503 आपल्याला सगळ्यांना मी कॉपीज देतो, मला त्या व्यक्तीचं नाव इथं घ्यायचं नाहीये, एकाच व्यक्तीचं 4 वेळा मतदान आलेलं आहे। मग हे कसं होतं आणि ह्याच्यामध्ये काय सर्वे केला जातो? आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा माझं मीडियाला एक विनंती आहे की तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली जाऊन हे चेक करा। प्रभाग क्रमांक 11 जो शेवटचा प्रभाग आहे, 3 उमेदवारांचा प्रभाग आहे, त्याच्यामध्ये फक्त 2388 मतदान, पण प्रभाग नंबर 9 जो 2 उमेदवारांचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये 3792 मतदान। ही अशी तफावत प्रभाग रचनेवेळी आम्ही तक्रार केली होती। जेव्हा प्रभाग रचना झाली त्याच्यामध्ये डिस्प्ले केलेलं मतदान त्यावेळी 3200 होतं, पण आता फायनल झालेलं मतदान ऑलमोस्ट 3800 पर्यंत गेले। तर या प्रभागामध्ये हे असं तफावत का? आणि विशेष म्हणजे याच प्रभागामध्ये हे आपण सगळ्यांनी ऐका, 171 नंबरचं घर आहे, परत त्या व्यक्तीचं नाव मी आपल्याला ॲनेक्शस मध्ये देतो, इथं मला डिस्प्ले नाही करायचं आहे, फक्त 6 लोक राहतात फिजिकली ऍक्च्युअली आणि तिथं 36 लोकांची नोंद आहे। आता BLOनी जाऊन हे फिजिकली चेक केलं का? आणि कुठंतरी नियम पाहिजे ना, एका घरामध्ये एवढ्या साईज मध्ये किती लोक राहू शकतात? 36 लोकांची नोंद जेव्हा एकच पत्ता येतो, COना हे रेड फ्लॅग झालं नाही का? COनी हे चेक करायला नको पाहिलं होतं की अरे 36 लोक राहतात का? मग BLOनी कसला सर्वे केलाय आणि 36 लोकांची नोंद झालेली आहे। आणि त्याच प्रभागामध्ये बूथ नंबर 34 आणि 35 मध्ये 106 मताची उच्चांकित वाढ झाली। म्हणजे मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की हा प्रभाग नंबर 9 हा COचा आवडता प्रभाग आहे का? कारण त्याच्यामध्ये पूर्ण मताचं कॅल्क्युलेशन वेगळं केलंय, एकाच घरामध्ये 36 लोकांची नोंद आहे आणि सगळ्यात हायस्ट मताची नोंद वाढ या प्रभागाच्या 2 बूथमध्ये 34 आणि 35 मध्ये झालेली आहे। आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की इतक्या वेळा एक्सटेन्शन्स देऊन इलेक्शन कमिशननी या गोष्टींचा घोळ कसा होतो? माझा आक्षेप CO आणि संबंधित BLO मी कलेक्टर साहेबांना सांगितलं, ह्याचं तुम्ही चेकिंग करा आणि मी वैयक्तिक सांगतो की याच्यात मला न्याय मिळाला नाही तर COच्या या कारभाराविरुद्ध मी कोर्टात जाणार आणि उद्या जर कोर्टाने ताशेरे ओढले तर ते COच्या आयुष्यभर लाईफमध्ये तो रिमार्क राहणार आहे आणि या गोष्टीवर आम्हाला न्याय मिळावा यासाठी आज भेट होती।
दिवाळीची सुरुवात वसुबारस सणाने होत असते। या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर परंपरेनुसार गोमाता पूजन करून दिवाळीची सुरुवात करण्यात आली। उल्हासनगर शहरात गुन्हेगारी क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या पिकाचू गँगला अखेर जेरबंद करण्यात आले। उल्हासनगर पोलिसांनी कल्याण इथं सापळा रचून आरोपींना अटक केली। काही दिवसांपूर्वी रमाबाई आंबेडकर परिसरात एका मिरवणुकीत धुमाकूळ घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न पिकाचू गँगने केला होता। यातील नॉडी नामक तरुणाला अटक झाली होती, तर उर्वरित आरोपी सागर उर्फ पिकाचू सुरडकर, सिद्धार्थ खरात आणि सोनू उर्फ गफळती हे फरार झाले होते। बुधवारी रात्री एका वाढदिवसानिमित्त ते कल्याण या ठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे प्रकटीकरण टीमला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नवले यांनी सापळा रचून पिकाचू गँगला अटक केली। 2/10 रोजी नवरात्र उत्सव मिरवणूक संपल्यानंतर परत जाताना माघारी जाताना एक गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील एक आरोपी नॉडी त्याच वेळी अरेस्ट केलेले होते। त्यातील 3 जण, त्यापैकी सागर संजय सुराडकर उर्फ पिकाचू, सिद्धार्थ उर्फ सिद्धू खरात आणि सोनू उर्फ गफलती आयरे यांना रात्री ताब्यात घेतलेला असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सर, यांच्यावर प्रतिबंधात्मक काय कारवाईचे वगैरे? त्यांना आता अटक केलेली आहे, तपास सुरू आहे, त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई केली जाईल। सर, ह्या गुन्ह्यामध्ये काय हत्या वगैरे आपण काय? या सदर गुन्ह्यात दगड आणि काठी वापरली होती। तपास चालू असून यांची पार्श्वभूमी वगैरे काय, गँग वगैरे चालतं असं काय? यांच्यावर 6-7 गुन्हे दाखल आहेत दोघांवर। त्यांच्यावर त्याप्रमाणे योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल। शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले तब्बल 60 मोबाईल तांत्रिक तपासाद्वारे शोधून संबंधित नागरिकांना संपर्क साधून ते मोबाईल परत करण्यात आलेत। शांतीनगर पोलीस ठाणे इथं चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल यांचा शोध घेण्याकरता एक पथक नेमण्यात आलं होतं। त्यांनी चोरी आणि गहाळ झालेल्या मोबाईलचा CEIR या पोर्टलच्या आधारे आणि तांत्रिक तपास करून चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले एकूण 60 मोबाईल शोधून काढले। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या हस्ते 12 लाख रुपये किमतीचे हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले। ताई, काय सांगा, तुमचा मोबाईल कधी गहाळ झाला होता आणि पोलिसांनी कुठून आणि कशा शोधून दिला, काय सांगा? माझा मोबाईल ऑगस्टमध्ये हरवला होता। माझ्या 4 व्हीलरमधून मी उतरताना तो पडला होता, माझ्या घराजवळच पडला होता रस्त्यावर। आणि मला लोकांनी खूप सांगितलं, अगं नको जाऊ तिथे, काय पोलीस लोक शोधून देणार नाही, मोबाईल तुझा गेलाच जमा आहे। पण मी बोलले जाऊ दे, एकदा प्रयत्न करूया, आपण पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करूया। आणि मी इथे येऊन कंप्लेंट केली आणि त्यानंतर मी एकदम शांत राहिली। पण मला पोलीस स्टेशनतून फोन आला की तुमचा मोबाईल सापडला आहे। आणि मग त्यामुळे मला खूप बरं वाटलं की पोलीस लोक आपण दिलेल्या कंप्लेंटचं
एक विचार करतात आणि आपल्याला आपलं वस्तू शोधून देत आहेत. तर मी पोलिसांचं खूप आभारी आहे की त्यांनी माझा मोबाईल मला शोधून दिले. ओके 100 लोग आना है. एक मोबाइल मैडम. थैंक यू. प्रतीक यादव, जिशान अंसारी, मरियम मेमन. कितना बहुत है. अजय त्रिपाठी, आफ्ताब अंसारी, अजय कुमार, अनिकेत. थैंक यू. फटाफट सर ले इधर बोल, इधर देखने बोल. खरोखर आम्हाला आज आनंद होत आहेत. या आजपासून दीपावलीचं शुभ पर्व सुरू होत आहेत. आजचा वसुबारस आणि माननीय आशुतोष डुंबरे सर, पोलीस आयुक्त ठाणे शहर, तसंच माननीय शशिकांत बोराटे सर, पोलीस उपायुक्त भिवंडी, माननीय सचिन सांगणे सर, आमचे वरिष्ठ अधिकारी, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर, या सर्वांच्या प्रेरणेतून ही दिवाळीनिमित्त आपण लोकांना त्यांचं काही हरवलेल्या वस्तू आहेत किंवा त्यांचा काही चोरीस गेलेला मुद्देमाल आहे आपण परत करायला पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करायला पाहिजे. या थीमनुसार आमची जी सायबर टीम आहेत, आमचे PSI सचिन कुचेकर, तसेच आमचे अंमलदार सानप आणि मयूर राऊत, या सर्वांनी चांगलं महिन्यापासून कठोर परिश्रम घेतले आणि पोलीस स्टेशनच्या आमच्या ज्युरिडिक्शनमध्ये जे 60 मोबाईल जास्त हरवले, पण 60 मोबाईल त्यांनी रिकवर केलेले आहेत. आणि आज खरोखर चांगले किमती मोबाईल आहेत. कोणाचा 30,000चा, 40,000चा. एक सर्वसामान्य लोक, कोण बाजारात चाललं होतं, कोण कुठं प्रवास करत असताना त्यांचा मोबाईल गाड झाला, त्यांनी चांगला परिश्रम करून शोधलेला आहे आणि तो आज या लोकांना देताना आनंद होत आहे. जवळपास 60 मोबाईल आम्ही आज या लोकांना देत आहोत आणि त्यांची जी मिसिंग प्रॉपर्टी आहे त्यांना परत मिळते. त्यांच्या चेहऱ्यावर पण आनंद दिसतोय. हे आमच्यासाठी एक सुखावणारा क्षण आहे. या कामासाठी निश्चितच आमची सायबर टीम यांनी खूप चांगलं मेहनत घेतलं. तसेच आमचे वरिष्ठ यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. सर्वांचं धन्यवाद. अक्कलकोट स्वामी समर्थांचं मूळ स्थान असलेलं वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे 20 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय. तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री क्षेत्र गाणगापूर इथं दिवाळी निमित्त विविध अभिषेक, पालखी, मंगल स्नान असे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दिवाळी उत्सवानिमित्त पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 9 वाजल्यापर्यंत 18 तास गाणगापूर दत्तात्रय मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. पहाटेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत विधिवत पूजा आणि अभिषेक होणार आहे. तर दुपारी 1 वाजता निर्गुण पादुका मूळस्थान दर्शन बंद करण्यात येणार आहे. दिवाळी सुट्ट्यांच्या काळात मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांसह देशभरातून अपार श्रद्धेनं स्वामी भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनाकरता येत असतात. भक्तांना दर्शन सुलभरित्या मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
या बातमीसह महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता एवढंच. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.